एक चाहूल प्रीतीची भाग 5। सानिका पिहूला अधिराजच्या रूमकडे घेऊन गेली आणि दरवाजाबाहेर थांबून म्हणाली, बेटा तू आता आत जा. हे ऐकून पिहूने थोडं विचार चेहरा करत विचारलं, आंटी, एक तर तुम्ही मला डेव्हिलच्या हवाली करत आहात आणि वर माझ्या सोबतही नाही येत आहात. सानिका पिहूच्या गालावर हात ठेवत म्हणाली, असं नाहीये बेटा, मी तुला एकटीला सोडत नाहीये. पण मुद्दा असा आहे की अधिराजच्या रूममध्ये घरच्यांचं जाणं मना आहे. हे ऐकताच पिहू घाबरून म्हणाली, मग मी यात जाणार नाही. काय माहिती, ते मला पाहून चिडले तर. सानिका तिला समजावत म्हणाली, असं काही होणार नाही बेटा. अधिराज तुला काहीच बोलणार नाही. तू आत जा. पिहूने पुढे काहीच नाही म्हटलं आणि थोडा वेळ विचार करून रूमचा दरवाजा उघडून आत पाहायला लागली. मग तिने सानिकाला म्हणाली, हे किती मोठं रूम आहे. असं वाटतंय यात एक वेगळीच दुनिया आहे. पिहूचं बोलणं ऐकून सानिका हसली आणि तिला आत जाण्याचं म्हणू लागली. यावेळी पिहूने थोडी हिंमत गोळा केली आणि रूममध्ये आत गेली. पिहू आत जाऊन इकडे तिकडे पाहू लागली, पण तिला अधिराज कुठेच दिसला नाही. मग तिने जरा मोकळा श्वास घेतला आणि अनुष्काला कॉल करू लागली. अनुष्काने लगेचच कॉल उचलला आणि घाबरत विचारलं, काय झालं? त्यावर पिहूने हसत हसत उत्तर दिलं, काही नाही. अजून तरी मला तो डेव्हिड कुठेच दिसला नाही. अनुष्का तिला समजावत म्हणाली, चिलकर यार, तुझं काहीच चुकलं नाहीये. जे काही केलंय ते दादाने केलंय आणि तुला घाबरण्याची काही गरज नाहीये. यावर पिहूने लगेच टोमणा मारत विचारलं, अच्छा जी, म्हणजे तू असं ज्ञान देत आहेस जसं तुझं स्वतःचं या डेव्हिलला घाबरत नाही. अनुष्का थोडं घाबरत म्हणाली, अरे मी तर घाबरते कारण मी प्रत्येक दुसऱ्या दिवशी काहीतरी गोंधळ घालत असते. पण तू काहीच केलं नाहीस ना, सो चिल. पिहूने हळू आवाजात म्हटलं, चिलकी बच्ची, तुझ्यामुळेच अडकली आहे इथे. ना मी तुझ्या सांगण्यावर तुझ्या घरी आले नसते आणि हे सगळं झालं नसतं. एकदा फक्त ही रात्र जाऊ दे. सकाळ होताच मी तुला स्वतःच्या हातांनी बदलेन. पिहूचं बोलणं ऐकून अनुष्का म्हणाली, अच्छा अच्छा ठीक आहे. पण जर तुला दादापासून इतकी भीती वाटते तर त्यांच्या येण्याच्या आधीच चेंज करून झोपून घे. पिहू रडकुंडी आलेल्या आवाजात म्हणाली, जिथं जीवाचं संकट असतं, तिथं झोप कशी येईल? अनुष्काने चिडून म्हटलं, अरे पागल मुलगी, नाटक करायला काहीच लागत नाही ना, तसंच कर ना. चादर ओढून झोप आणि मला पण झोपू दे. आजसाठी एवढा ड्रामा पुरेसा आहे. हे बोलून अनुष्काने फोन कट केला. तर पिहू चिडून म्हणाली, अनुष्काची बच्ची, माझा फोन कसा कट केलास? सकाळ होऊ दे, त्यानंतर तुला दाखवते. हे बोलून फोन बेडवर टाकत पिहू रूममध्ये बाथरूम शोधून चेंज करायला गेली. दरम्यान स्टडी रूममध्ये अधिराज आपल्या स्टडी रूममध्ये काही काम करत होता. तेव्हा त्याला समरचा कॉल आला. अधिराजने कॉल उचलला आणि समोरून समर बोलला, सर निहारिका तिच्या बहिण रवीकडे गेली आहे. मला वाटतंय ती तुम्हाला त्या रात्रीच्या घटनेवरून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करेल. हे ऐकून अधिराजच्या चेहऱ्यावर अचानक डेव्हिल स्माईल आली आणि तो म्हणाला, करू दे, ती अजूनही अधिराज देशमुखला कमी समजण्याची चूक करत आहे. समरने विचारलं, तर सर पुढे काय करायचं? अधिराजने गंभीर स्वरात उत्तर दिलं, सगळ्यात आधी केशर दिवाण सर्व पुरावे क्राईम डिपार्टमेंटला दे आणि याची काळजी घे की शिक्षा मोठी असावी. समरने विचारलं, आणि निहारिकाचं काय करायचं? तिला आधी जे करायचं ते करू दे. त्यानंतर फोटो लीक करून टाक. तिलाही तर कळलं पाहिजे ना की त्या रात्री ती खरं कोणासोबत होती. एवढं बोलून अधिराज हसत हसत फोन कट करतो. अधिराज काही वेळात सगळी कामे करून आपल्या रूममध्ये आला आणि रूममध्ये येताच त्याची नजर बेडवर गेली. जिथे यावेळी पिहू स्वतःला डोक्यापासून पायापर्यंत कमलने कव्हर करून झोपली होती. हे पाहून अधिराज हसला आणि मग वार्डरोबमधून कपडे घेऊन चेंज करायला गेला. तर ब्लँकेटच्या आत पिहू जागीच होती आणि अधिराज रूममध्ये येताच तिने पटकन डोळे घट्ट बंद केले होते. पिहू स्वतःशीच बडबडत म्हणाली, ओह गॉड, माहीत नाही आज भीतीमुळे झोपच कुठे गेली. फक्त डेव्हिल येण्याच्या आधी कसंही करून झोप यायला हवी. पिहू हे सगळं विचारत असतानाच अधिराज चेंज करून आला आणि सरळ तिच्या बाजूला येऊन झोपला. मग त्याने तेच ब्लँकेट आपल्यावर घेतलं. या सगळ्यात पिहूचं हृदय ट्रेनपेक्षा जास्त वेगात धडकायला लागलं, ज्याची कल्पना अधिराजला आली. अधिराजला समजलं की पिहू फक्त झोपेचं नाटक करते. म्हणून त्याने पिहूला आपल्या दिशेला वळवलं आणि तिच्या चेहऱ्यावरून कंबल हटवलं.
त्याने पाहिलं की पिहूने डोळे घट्ट बंद केलेले आहेत आणि ती झोपेचं नाटक करते. तेव्हा पिहू मनातच म्हणाली, ओह गॉड, हे काय चाललंय? मला यांच्या रूम मध्ये यायलाच नको हवं होतं. अनुष्का तू कुठे आहेस यार, प्लीज मला वाचव. दुसऱ्या बाजूला अधिराज थोडा वेळ पिऊच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला आणि मग तिच्या कानाजवळ जाऊन फुसफुसला, आय नो यू प्रिटेंड टू स्लीप. हे ऐकून पिऊ स्वतःवरच चिडत म्हणाली, अरे पिऊ, तुला तर झोपेची ऍक्टिंग पण येत नाही. कॉलेजमध्ये सगळे म्हणत होते की ड्रामा क्लब जॉईन कर, तेव्हा का नाही केला? काहीतरी शिकली असतीस तर आज या डेव्हिलपासून वाचण्यासाठी निदान झोपेची ऍक्टिंग तरी केली असतीस. अधिराजने जेव्हा पाहिलं की पिऊ अजूनही डोळे उघडत नाहीये, तेव्हा तो काहीच बोलला नाही आणि तिला जवळ ओढून तिचं डोकं हलकत सहलवायला लागला. अधिराजपासून वाचण्यासाठी पिऊ झोपेचं नाटक करत होती आणि अधिराजला हे कळलं होतं. त्याने पिऊशी बोलायचा प्रयत्न केला, पण पिऊने डोळे उघडले नाहीत. हे पाहून अधिराजनेही आपले डोळे बंद केले आणि पिऊचं डोकं सहलवायला लागला. अधिराजच्या या कृतीमुळे पिऊने पटकन आपले डोळे उघडले आणि अधिराजकडे बघायला लागली. अधिराजने यावेळी डोळे बंद केलेले होते आणि पिऊने पहिल्यांदाच त्याला इतक्या जवळून पाहिलं होतं. अधिराजला इतक्या जवळून पाहताना पिऊचं हृदय अजून जोरात धडकायला लागलं आणि ती मनातच म्हणाली, हा डेव्हिल आहे खरं, पण हँडसम डेव्हिल आहे. हे म्हणताच तिला आपल्या कानात अधिराजचा आवाज ऐकू आला, मला पाहणं बंद कर, कारण मला पाहण्यासाठी आता सगळं आयुष्य पडलं आहे. आत्ता झोपून घे. अधिराजचं हे ऐकताच पिऊने घाबरून पटकन डोळे घट्ट बंद केले आणि अधिराज तिला आपल्या बाहूंमध्ये घेऊन झोपला. काही वेळाने पिऊही गाढ झोपून गेली. सकाळचा वेळ, अधिराजची झोप तुटली तेव्हा त्याची नजर पिऊच्या मासूम चेहऱ्यावर पडली. पिहू झोपेत खूपच मासूम आणि गोड दिसत होती. अधिराज काही वेळ तिच्याकडे एकटक पाहत राहिला. आज त्याच्या आयुष्यातली सगळ्यात सुंदर सकाळ होती कारण ज्याच्यावर तो प्रेम करतो ती त्याच्या बाहूंमध्ये आरामात झोपली होती. अधिराजसाठी यापेक्षा सुखदायी क्षण काय असू शकतं? अधिराजने काही वेळ पिहूला पाहिला आणि मग तिला हलकच बाजूला करून फ्रेश होण्यासाठी गेला. पण पिहू अजूनही आरामात झोपली होती, जसं काहीच घडलं नसावं. थोड्या वेळाने अधिराज फ्रेश होऊन आला आणि त्याने पाहिलं की पिहू अजूनही आरामात झोपली आहे. पण आता तिची पोझिशन थोडी उलटी सीधी झाली होती. हे पाहून अधिराज हसला आणि तिच्या जवळ जाऊन तिच्या कपाळावर किस करत प्रेमाने म्हणाला, गुड मॉर्निंग प्रिन्सेस. अधिराजचं हे ऐकून पिऊ स्माईल करू लागली आणि दुसऱ्या बाजूला वळून झोपू लागली. तिला असं आरामात झोपलेलं पाहून अधिराज खाली निघून गेला. अधिराज खाली आल्यावर त्याने पाहिलं की हॉलमध्ये आजी अर्णव आणि सानिका बसलेले होते. सानिकाने अधिराजला पाहताच प्रेमाने बोलली, बेटा तू बस, मी ब्रेकफास्ट लावते. अधिराजने थोडा रागात उत्तर दिलं, याची काही गरज नाही आहे मिसेस देशमुख. हे बोलून अधिराज बाहेरच्या दिशेने जात होता की त्याचवेळी त्याची आजी अनिता देवी बोलली, तू आज कुठे चालला आहेस अधिराज? अधिराज थांबून न पलटता म्हणाला, ऑफिस. तर आजीने त्याला समजावताना सांगितलं, पण बेटा, तुझं कालचं लग्न झालंय आणि आज तू ऑफिसला जातोय. अजून तर लग्नाच्या बऱ्याच रीती आहेत. यावर अधिराजने पलटून आजीकडे पाहत विचारलं, कसल्या रीती? आजीने त्याला समजावताना सांगितलं, खूप रीती असतात लग्नानंतर. आज तुमचं रिसेप्शन होईल ज्यामुळे सर्वांना कळेल की आपल्या घराण्याची सून कोण आहे. हे ऐकून अधिराजने थोडं रागात उत्तर दिलं, आमचं रिसेप्शन होणार नाही. पिऊबद्दल कोणालाही कळायला नको आहे. तिच्यासाठी हे सुरक्षित नाही आहे. अधिराजच्या बोलण्याशी सहमत होत अर्णव म्हणाला, अधिराज बरोबर बोलतोय आई. हे सगळं आत्ता पिऊसाठी योग्य नाही. ती अजून खूप छोटी आहे. तिला बाहेरील लोकांशी व्यवहार करायला अजून पुरेशी समज नाहीये. मग आजीने थोडं विचार करून सांगितलं, ठीक आहे. जर तुम्हा सगळ्यांना असं वाटतंय तर तसं ठीक आहे, नाही होणार रिसेप्शन. पण घरात आज तिच्या हाताने स्वयंपाकाची रीत आणि एक पूजा करणं मात्र गरजेचं आहे. ते करू शकतो का? अर्णवने उत्तर दिलं, हो हे ठीक राहील. तर आजी बोलली, ठीक आहे, पण आपली नवीन सून आहे कुठे? तसेच आजीकडे येत अनुष्काने हसत म्हटलं, तीर्थरूप. ती तर पक्का घोडाबेला विकून झोपली असणार आणि काय म्हणालात तुम्ही? स्वयंपाकाची रीत. पिऊने चांगलं पाणी तापवलं तेच मोठे उपकार आहेत. अधिराज काही वेळ सर्वांचं बोलणं ऐकल्यावर परत वर आपल्या रूमकडे गेला. त्याने आत येऊन पाहिलं तर अनुष्काने सांगितलं तसंच झालं होतं.
पिहू अजूनही आरामात झोपलेली होती. अधिराजने तिला आवाज देत म्हटलं, पिहू उठ, सकाळ झाली आहे. तर पिहू झोपेतच म्हणाली, बस थोडं वेळ आणि प्लीज. अधिराजने पुन्हा एकदा ठामपणे सांगितलं, नाही पिहू, आता उठ. जेव्हा अधिराजने पाहिलं की पिहू अजूनही उठत नाहीये, तेव्हा तो तिच्या जवळ गेला आणि तिच्यावरून ब्लँकेट खेचून घेतली. यामुळे पिहू रागात उठून डोळे चोळत म्हणाली, हिम्मत कशी झाली माझ्यावरून ब्लँकेट काढायची. पण जसेच तिची नजर अधिराजवर पडली, ती लगेचच चूप झाली. त्यावेळी अधिराजने तिरक्या नजरेने पाहत तिला विचारलं, काय म्हणत होतीस तू आत्ता? पिहू हळूच म्हणाली, काही नाही, सॉरी, मला माहिती नव्हतं की हे तुम्ही आहात. अधिराजने पिहूला असं पाहत थोडं हसून मग तिच्या कपाळावर किस करत म्हटलं, जा तयार हो. खाली सगळे तुझी वाट पाहत आहेत. पिहूला जसं हे जाणवलं की अधिराजने तिला किस केलंय, तिला थोडा विचित्र फील झाला आणि ती पटकन बेडवरून उठून रूमच्या बाहेर जायला लागली. तिला बाहेर जाताना पाहून अधिराजने कन्फ्युज होत विचारलं, आता तू कुठे चालली आहेस? तर पिहू थांबून अधिराजकडे पाहत म्हणाली, ते अनुष्काच्या रूममध्ये फ्रेश व्हायला चालले, माझे कपडे तिथेच आहेत ना. अधिराज काही बोलणार तेवढ्यात दरवाजावर कोणी नॉक केलं. तर अधिराजने तिकडे न पाहताच आत येण्याची परवानगी दिली. त्यावेळी एक सर्वंट हातात एक थाळ घेऊन आत आली आणि आत येताच म्हणाली, सर, हे मोठ्या मॅमने पिहू मॅमसाठी पाठवलं आहे आणि सांगितलं आहे की त्या आज हेच घालणार. हे ऐकून अधिराजने एक नजर त्या थाळीतल्या कपड्यांवर टाकली आणि मग म्हणाला, ठीक आहे, हे इथे ठेवा. त्याच्या बोलण्यानंतर ती सर्वंट सामान ठेवून तिथून निघून गेली. तिच्या जाण्यानंतर अधिराज पिहूला म्हणाला, आता तरी तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे. आता जा आणि लवकर तयार हो. पिहूने अधिराजचं ऐकलं आणि त्या थाळीत ठेवलेल्या साडीच्या दिशेने पाहून मनात म्हणाली, प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय की वाढलाय? मला साडी नेसायला येत नाही. आता मी काय करू? अनुष्काला बोलावू? हे म्हणत पिहू विचारात पडली आणि मग स्वतःशीच बोलली, नाही नाही, अनुष्काला बोलावलं तर जेवढं मला येतंय ते पण विसरेन. ओह गॉड, कुठे अडकवून ठेवलं तुम्ही मला? अधिराजच्या प्रेमाने पिहूची भीती कायमची दूर होईल का? आणि काय पिहू निभावू शकेल का हे लग्न? अखेर अधिराजला का लपवून ठेवायचं आहे हे लग्न इतरांपासून? अधिराज करेल का पिहूला साडी नेसायला मदत? कशी बाहेर पडेल पिहू या जंजाळातून? जाणून घ्यायला वाचत रहा एक चाहूल प्रीतीची. टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.